अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा शिर्डीसाठी निवडला. कुणाचा अभंग आहे? तुकाराम महाराजांचा. आजच्या अभंगातून संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करताय. काय करतात? उपदेश करताय. बारकाव्याने ऐका बरं. तुकोबराय उपदेश करतात आणि उपदेश काही ठराविक लोकांना केला का हो? नाही. साधक दशेपर्यंत तर प्रवास क्षेत्रामध्ये त्यांनी अत्यंत मोठी पदवी निर्माण केली. त्या सामान्य लोकांपासून सर्वांना उपदेश केला. मग सामान्य लोकांना उपदेश करताना महाराज काय लिहितात? आता बोली हे बोली, प्रमाणावर लक्ष असू द्या बरं का. ऐका, हा सामान्य लोकांना उपदेश केला तुकोबरायांनी. पण सामान्य लोकांचं कसं असतो? त्या की तुका म्हणे आईसी बुद्धी ज्याची जड त्या हुनी दगड बरा देवा. हा सामान्य लोकांना उपदेश केला. त्यानंतर साधू संतांना उपदेश केला. मग साधू संतांना उपदेश करताना महाराज काय लिहितात? आता उघडे हे डोळे जरी अध्यापिना कळे प्रमाण म्हणून गेलो. साधू संतांना उपदेश करताना महाराज म्हणतात की उठा साधू संत साधा आपुले हित, मग जाईल हा नरदेह किंवा गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. हा साधू संतांना उपदेश केला. त्यानंतर योगी लोकांना उपदेश केला. योगी लोकांना उपदेश करताना महाराज काय लिहितात की योग्यांची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती. राजांना उपदेश करा. राजांना, राजे म्हणजे कोणते? पत्त्यातले राजे का रे? म्हणजे कोणते राजे? पत्ते माहिती का तुला? पत्ते खेळतो का तू? मग बरं आहे, खेळतो म्हणे. पण हे पत्त्याच्या राजांना महागुडी हो. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जे वीर राजे झाले ना, त्यांना तुकोबरायांनी उपदेश केला. बरं तुमच्या माहिती करता शिवाजी महाराजांची जयंती करता, पण याचा मागचा हेतू तुम्हाला काहीच माहित नाही. पण हे कुठल्याही केंद्रातून तुम्ही ऐकलं नसेल, पण ते तुम्हाला सांगतो ऐका. किंवा जगद्गुरु तुकोबरायांनी गुरुजी छत्रपती शिवाजी महाराजांना 2 अभंग लिहून पाठवले. अनिल महाराज 2 अभंग लिहून पाठवले. कुणाला पाठवले रे? शरद पवारांना. मग कुणाला? शिवाजी महाराजांना. मग बोला ना पटकन. शिवाजी महाराजांना 2 अभंग लिहून पाठवले, परंतु त्यापैकी एका अभंगाचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना कळाला. चिंतनाचा विषय. शिवाजी महाराजांना अभंग कळाला नाही. महाराजांनी मित्र परिवार सेना बरोबर घेतली आणि देहू मध्ये. देहू मध्ये कोण राहत रे? तुकोबराय. वा, एवढं तरी त्यांना कळत. तुकोबराय जवळ छत्रपती शिवाजी महाराज गेले. महाराजांनी नमस्कार केला आणि शिवाजी महाराजांना सांगितलं. तुकोबरायांना सांगितलं शिवाजी महाराजांनी, तुम्ही 2 अभंग लिहून पाठवले, त्यापैकी का अभंगाचा अर्थ मला कळत